कसं बघता? फक्त व्यक्ती म्हणून नाही तर एकंदरीत संपूर्ण प्रकरण आता ऍडमिट झालं. एक तर सांगू, तुम्ही वडील दिशास्थानचे सतीश सालियन ना, बरोबर ना, त्यांचं ते अपील पूर्ण वाचलं का हो? नाही वाचलं. त्यात माझा काही संबंध नाही. दबाव होता. दबाव कोणावर होता? कोण घरी जायच्या, पेडणेकरताही जायच्या आणि काय त्यांच्याबरोबर जायचे, त्यांचा दबाव. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. दबाव आणावं अशी त्यांची परिस्थिती नव्हती, दुःखात होते. त्यांच्या मनात नसताना नाला हो म्हणावं लागत होतं. आणि त्यावेळेला त्यांना पोलीस यंत्रणा पण मदत करत नव्हती. अन्य डिपार्टमेंट पण, आरोग्य विभाग मदत करत नव्हतं. डॉक्टर बदली जायचे, पोस्टमॉर्टमच्या वेळेला गेले. रुग्णवाहिका बदलली, रेग्युलर नाही. जे काय प्रकार झाले ना, तर ते प्रकरण दडपण्यासाठीच झाले. आणि म्हणूनच तिच्या वडिलांना आता दबाव कमी झाल्यावर कळल्यावर ते आता कोर्टाची धाव घेतली. सरकारकडे नाही गेले, कोर्टाकडे गेले. खरं माझं असं वाटतं, त्या प्रकरणामध्ये सरकारने सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे, जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाले असतील, खून झाला असेल, तर त्वरित पोलिसांनी FR दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी. हा कायदा होता तेव्हाही. माझ्याकडे कॉपी आणली आहे मी. मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी? वाजे ताब्यात आहे हो. काढायचं बाहेर, 4 फटके दिले का सगळं सांगेल कसं झालं ते. वाजे तर या सगळ्याचा करता करू तर वाजे आहे. माझ्याकडे बघ ना बाबा, असं नको तिकडे बघू नको, म्हणणे अन्याय केल्यासारखं वाटतोय. तर तेव्हा हे सगळं त्यांच्या वडिलांवर, कुटुंबावर दडपण होतं. त्यांना कोणाची मदत नव्हती. आम्ही पण तिथपर्यंत पोचलो नाही. म्हणलं यंत्र ह्याच्यामध्ये हस्तक्षेप नको, नाही तर शेवटी पत्र इथे अमुकाचा राणे नाव दिसलं का असतं, मग ते जास्त हेडलाईन वगैरे येतं. त्यामुळे आम्ही जवळ गेलो. आणि त्यामुळे हे प्रकरण तेव्हाही अजूनही त्या दडपणाच्या बाहेर ते वडील आणि आई वगैरे आले नाहीत. आणि म्हणून मी आता या सरकारला सांगेन, आता कोर्ट जेल तो निर्णय देईल, पण आतापर्यंत जे एव्हिडन्स आले त्याच्या आधारे FR दाखल करा, अरेस्ट करा. काय भाषा बदलली होय. आता या 1 महिन्यामध्ये किती फेऱ्या झाल्या मुख्यमंत्र्यांकडे. आणि आता आम्ही